श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत 2025 मध्ये कुठल्या 3 राशींना चालू असणार आहे 7.5 आणि त्याचबरोबर 7.5 वर कोणते उपाय करायचे आहेत, त्यामुळे 7.5 तुम्हाला चांगले फळ मिळू शकते, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया 7.5। 7.5 म्हणजे काय की आपल्या कर्माचे फळ आपल्याला 7.5 मिळत असते आणि 7.5चा कालावधी हा 7.5 वर्षांचा असतो। पहिला टप्पा 2.5 वर्षाचा, दुसरा टप्पा 2.5 वर्षाचा आणि तिसरा टप्पा हा 2.5 वर्षाचा असतो। मित्रांनो, शनी महाराजांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश झाल्यानंतर 7.5 ही बदलत असते। म्हणजेच काय, 7.5 सुद्धा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असते। मित्रांनो बघा, 2025 मध्ये अनेक राशींची 7.5 ही संपणार आहे आणि काही राशींना 7.5 चालू होणार आहे आणि काही राशींची 7.5 ही एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे। काही राशींची 7.5 ही दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाणार आहे। मित्रांनो, 7.5 कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही। आपले कर्म, आपले प्रयत्न चांगले ठेवा, आपले कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळ हे चांगलंच मिळणार आहे। कुठल्याही प्रकारची 7.5 असू, तुमचे कर्म जर तुमचे चांगले असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकाराला, कुठल्याही 7.5ला, कुठल्याही कष्टाला आणि कुठल्याही शत्रूला घाबरण्याचे कारण नाही। तुम्ही नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे। आणि मित्रांनो बघा की शनिदेवता ही न्यायदेवता आहे। शनी महाराजांना न्यायदेवता असेही म्हणतात। म्हणजेच काय की करणारी देवता म्हणजे शनिदेव। त्यामुळे शनिदेवाला चांगले कर्म आवडत असतात। त्यामुळे आपण चांगले कर्म ठेवा, फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे। त्यानंतर बघूया की मकर राशीच्या व्यक्तींची 7.5 ही 29 मार्च 2025 मध्ये संपणार आहे। तर काही राशींना ही 7.5 चालू होणार आहे। त्यातली पहिली रास म्हणजे आपण बघूया की मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय धाडशी असतात, पराक्रमी असतात, मग आणि थोडेसे रागीट सुद्धा असतात। आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर मेष राशीच्या व्यक्ती ह्या कायम त्यांच्या सोबत असतात किंवा त्या संकटांना सामोरे जात असतात। अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 2025 मध्ये 29 मार्च 2025 मध्ये 7.5चे पहिले चरण चालू होणार आहे। म्हणजेच मित्रांनो बघा की मेष राशीला ही 7.5 29 मार्च 2025 नंतर चालू होणार आहे। मेष राशीच्या व्यक्तींनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही। आपले कर्म चांगले ठेवा, आपलं कष्ट करा, पराक्रम तर तुम्ही हाच, धडाडीचे तर तुम्ही हाच आहे। शिवाय तुम्ही साहसी सुद्धा मेष राशीचे व्यक्ती असतात। त्यामुळे तुम्ही कर्म चांगले ठेवा, कुठल्याही प्रकारच्या 7.5ला तुम्ही घाबरू नका। त्यानंतर बघा मीन राशीच्या व्यक्तींना आता सध्या 7.5 चालू आहे आणि 29 मार्च 2025 नंतर त्यांना 7.5चा दुसरा टप्पा चालू होणार आहे। मीन राशीचे व्यक्ती पण अतिशय कष्टाळू असतात, पराक्रमी असतात। त्यांनाही 7.5 मध्ये घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही। त्यानंतर बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींना 29 मार्च 2025 नंतर 7.5चा तिसरे चरण चालू होणार आहे। म्हणजेच काय की त्यांना अंतिम चरण हे 7.5चे कुंभ राशीच्या व्यक्तींना चालू होणार आहे। कुंभ राशीचे व्यक्ती सुद्धा अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि लोक कल्याणासाठी नेहमी ते अग्रेसर असतात। तर मित्रांनो बघा की आता सध्या 2025 मध्ये 7.5 ही 3 राशींना चालू असणार आहे किंवा चालू होणार आहे। त्यातली पहिली रास म्हणजे मेष रास, दुसरी रास म्हणजे कुंभ रास आणि तिसरी रास म्हणजे मीन रास। तर ह्या मित्रांनो 3 राशी ज्या आहेत त्या तिन्ही राशींना सध्या 7.5 चालू आहे आणि 2025 मध्ये सुद्धा 7.5 ही चालू असणार आहे। त्यातली मकर राशीची 7.5 तर संपणार आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही आणि कुंभ राशीच्या 7.5चं अंतिम चरण असणार आहे, त्यामुळे त्यांनाही काही टेन्शन राहणार नाही। मित्रांनो बघा की 7.5 तरी आता चालू आहे, तर 7.5 वर काही उपाय देखील आहेत। ते उपाय आहेत ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो बघा की पहिला उपाय म्हणजे की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला दर शनिवारी जमलं तर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हा। त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करा,
शनी चालीसाचे वाचन करा, शनी मंत्राचे वाचन तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन केलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्ही गरीब व्यक्तीला एखाद्या त्यांना गरजेच्या वस्तू ज्या असतात त्या वस्तूचे दान तुम्ही दर शनिवारी केलं पाहिजे. म्हणजेच काय की ज्या काळ्या वस्तू असतात म्हणजे चप्पल, काळे कपडे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे किंवा पैशाचं दान सुद्धा तुम्ही केलं तरी चालेल. जुने कपडे असतील, नवीन कपडे असतील ते तुम्ही दान केले पाहिजे. त्यानंतर बघा की दुसरा उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसा हनुमानाच्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन म्हटले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. हनुमान चालिसाचे जर वाचन तुम्ही दररोज केले तर 7.5 त्याचा नक्कीच फायदा हा होत असतो. त्यानंतर मित्रांनो बघा की तुम्ही पशुपक्ष्यांना अन्नधान्य खायला दिले पाहिजे. म्हणजे पशुपक्ष्यांना पाणी, अन्नधान्य दिलं पाहिजे. तुम्ही अन्नाचे दान हे लोकांना केलं पाहिजे. ज्या गरजू व्यक्ती असतील त्यांना तुम्ही अन्नाचे दान करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शनी मंत्रसुद्धा दर शनिवारी म्हणू शकता. मित्रांनो बघा की हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर 7.5 तुम्हाला थोडासा आराम हा नक्की मिळत असतो. मित्रांनो बघा उपाय तुम्ही करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तरी पण बघा मित्रांनो की 7.5 चालू असताना कुठल्याही प्रकाराला तुम्ही 7.5ला घाबरू नका. जर तुमचं एखादं काम वाढत असेल, काम होत नसेल तर तुम्ही चांगले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्की तुम्ही यशस्वी होणार आहात. कुंभराशीच्या व्यक्तींना आता एक महत्त्वाचं असं की कुंभराशीची व्यक्ती फार निराश असतील, त्यांना फार अडचणी येत असतील, आर्थिक बाबतीत त्यांना अडचणी येत असतील. तर मित्रांनो बघा की कुंभराशीच्या व्यक्तींनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा. आपण आत्मविश्वासाच्या जोरावरच कुंभराशीच्या व्यक्ती ह्या प्रगती करणार आहे. आणि लवकरच बघा मित्रांनो की 29 मार्च 2025 नंतर तुमची 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे. आणि तिसरे चरण जेव्हा तुमचे चालू होणार आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे बघा मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींनी निराश अजिबात व्हायचं नाही. लवकर तुमचे दिवस बदलणार आहेत आणि तुम्हाला आर्थिक समस्या तुमची सुटणार आहे. तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक आवकसुद्धा तुमची वाढणार आहे. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींनी 7.5 जरी तुमची चालू होणार असली तरी कुठल्याही प्रकाराला तुम्ही घाबरू नका. आत्मविश्वासाने तुम्ही काम करा, विश्वासाने तुम्ही काम करा, प्रयत्न करा, कार्य चालू ठेवा. आपण जर नोकरीत असाल, व्यवसायात असाल तर नित्यनियमाने काम करत राहा, कष्टाने काम करत राहा. तुमची प्रगती ही नक्कीच होणार आहे. मित्रांनो बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं आणि कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आवर्जून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.